स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 97 क्रमांकापासूनच्या ज्या स्मृती आहेत त्या आपण श्रवण करणार आहोत. लुखाई अनुसरण दृढत्वी परिहारार्थ संबंधा पाठवणे. लुखाई बाभुळगावकर यांचं अनुसरण झालेलं आहे आणि त्यांचं दृढत्व देखील चांगल्या प्रकारचं असल्यामुळे त्या अनुसरणाविषयीचं त्यांच्या संबंधियांचं काही गैरसमज जो आहे तो परिहारार्थ त्यांना त्यांच्या घरी परत भटोबासांनी पाठवलेला आहे. लुखाईसे तिये बाभुळगावकरे. लुखाईचा या बाभुळगावकर आहेत, म्हणजे बाभुळगाव या ठिकाणच्या त्या आहेत. भटोबासांपासून तया श्रवण झाले होते आणि भटोबासांपासून आधीपासूनच त्यांना ज्ञान श्रवण झालेला आहे, बोध झालेला आहे. श्रवण झालेलं आहे म्हणजे बोध झालेला आहे पक्का. आणि बोध म्हणजे काय, तर जीवेश्वर भाव उमटणे याला बोध असं म्हटलं जातं. त्यांना तो बोध झालेला आहे. ती सकळ भोगापासून विरमली. आणि चरित्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानाचे कार्य ऐसे जे ज्ञानापाठी वैराग्य उपजे. ज्ञान झाल्यानंतर जर खरोखर ज्ञान झालं तर, पाठ झाल्यानंतर नाही बरं का. एरवी आपलं पाठांतर असतं, वचन पाठांतर आहेत, त्याचे अर्थ पाठांतर आहेत, विचारल्याची प्रश्नाचे उत्तर आपण पटपट देतो, याला अभ्यास झाला असं म्हणत नाहीत. अनेक लोक म्हणतात की आमचे अमके अमके त्यांचा सगळा अभ्यास झालेला आहे. मग ते कुठे आहेत आता? घरी आहेत ते. अभ्यास झालेला जो व्यक्ती असतो तो घरी नसतो बरं का. अभ्यास म्हणजेच ज्ञान झाल्यानंतर, एरवी माहिती झाल्यानंतर. आणि आता जे मगाशी आपण जे म्हटलं, अर्थपाठ, हे पाठ ते पाठ, प्रश्नांचे उत्तर पाठांतर, याला माहिती होणं असं म्हटलं जातं. ज्यांची ज्यांची बुद्धी चांगली आहे त्यांना अनेक गोष्टी पाठांतर होतात, माहिती होतात. परंतु ज्ञान होणं हा एक प्रकार वेगळा आहे. ज्ञान होणं म्हणजे त्या ज्ञानाचा उमट होणं, ते ज्ञान बीजारोपण होणं आणि त्या ज्ञानाचं आचरण अंकुरित होणं, याला ज्ञान असं झालं असं म्हटलं जातं. ज्ञान जाणे तो जाणता नाही, क्रिया करी तो जाणता. नुसतंच ज्ञान झालेलं त्याला जाणता असं म्हणता येत नाही. त्या ज्ञानानुसार जो क्रिया करतो त्या व्यक्तीला जाणता असं म्हटलं जातं. आणि म्हणून इथे चरित्रामध्ये जेव्हा आमच्या स्वामींनी शक्ती स्वीकाराचं ती लीळा येते, त्याच्या लीळेच्या शेवटी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे देहावर औदास्य स्वीकारलं स्वामींनी. का बरं? न ज्ञानापाठी वैराग्य उपजे. म्हणजे देवाला ते वैराग्य उपजलं नाही, देवाने ते दाखवलं आम्हाला. परमेश्वराने ज्ञान झाल्यानंतर काय केलं जातं आणि काय केलं गेलं पाहिजे पेक्षाही काय उमटतं आपल्या याच्यामध्ये, उमट झाला पाहिजे त्याचा. आणि एकदा उमट झाला की ज्या ज्ञानाचं उमट झालेलं आहे किंवा ज्यांच्या ज्ञानाचं उमट झालेलं आहे, तर परमेश्वराच्या ज्ञानाचं उमट झालेलं आहे, तर परमेश्वराबद्दलची आवडी आपली वृद्धिंगत होते, वाढते. आणि जीव, देवता आणि प्रपंच यांच्या संदर्भामध्ये वैराग्य उत्पन्न होतं. ज्ञानाचे कार्य असं आहे. कसं आहे? जे ज्ञानापाठी वैराग्य उपजे. ज्ञान जसं जसं होणार तसं तसं तुम्हाला त्या त्या विषयी वैराग्य निर्माण होतं. जीवाबद्दल ज्ञान निर्माण झालं तर आपलं जीवामध्येच अधिक आपली ममता असते ना. सगळं सुटतं पण जीवाच्या बाबतीतली ममता सुटतच नाही. मग हे जेव्हा कळतं तेव्हा जीवाबद्दलचं वैराग्य निर्माण होतं. कशामध्येच त्यांच्यामध्ये आसक्ती राहत नाही. त्यानंतर
देवतेच्या संदर्भामध्ये असेल, म्हणजे काही कर्मकांड वगैरे ह्या गोष्टी आपण करत असू, तर त्या संदर्भात जेव्हा ज्ञान होतं, अन्य व्यावृत्ती, युग धर्म वगैरे, त्यावेळी तिथून वैराग्य निर्माण होऊन जातं. आणि प्रपंच आहे शेवटी, जो प्रपंच कसा आहे, निर्जीव आहे, परंतु प्रपंच जरी निर्जीव असला तरी आपला मात्र त्या प्रपंचामध्ये भरपूर जीव आहे, वस्तूंमध्ये, सगळ्याच गोष्टींमध्ये. त्यातून देखील वैराग्य निर्माण होतं. म्हणजे एकदा ज्ञान झालं आणि ज्ञान उमटायला लागलं, म्हणजे आचरणामध्ये उतरायला लागलं, की हळूहळू काय होतं, सगळ्या जीव देवता प्रपंचातनं मन विरमतं. वैराग्य म्हणजे काय, मन विरमणे, त्याला वैराग्य असं म्हणतात. इथे सांगितलं की इहा मूत्र फलोपभोग विरागो वैराग्यम. इह म्हणजे इहलोक, अमूत्र म्हणजे देवता लोक. इहा मूत्र हे वचनच आहे. इहा मूत्र फलोपभोग म्हणजे फळाचा जो उपभोग आहे. कुठला फळ, इहलोकाचे आणि देवता लोकाचे जी काही फळं आहेत, सुखफळ आहेत, त्या सुखफळावरून मन ज्याचं विरमलं, ज्याचं मन वैराग्य या पदामध्ये, त्याच्यामधनं मन रस जो आहे त्याच्यातला, तो रस निघून गेला. कशावरून, सुखफळावरून. आलं लक्षात. इहलोक आणि देवता लोक, मृत्यूलोक आणि देवता लोक, या ठिकाणी जे सुख आहे त्या सुखावरून मन विरमले, तर त्याला काय म्हणतात, इहा मूत्र फलोपभोग विरागो, ह्याला वैराग्य असं म्हटलं जातं. आपण कशामध्ये रमलेलो आहोत किंवा कशामध्ये आपण आसक्त असतो, तर सुखामध्ये आपण आसक्त असतो. सुख म्हणजे सगळंच. जसं तुम्ही उष्णतेमध्ये आहे तर आपण हवेच्या ठिकाणी बसतो, जिथून हवा येईल, आपल्याला वारा लागेल, हे पण सुख आहे. किंवा थंडी आहे तर उन्हामध्ये बसलं की जे बरं वाटतं, ते सुद्धा सुखच आहे. टेकून बसायला बरं वाटतं, बसायला बरं वाटतं, हे पण सुख आहे. खूप वेळ बसून उठल्यानंतर बरं वाटतं, ते पण काय आहे, सुखच आहे. म्हणजे ज्या ज्या माध्यमातनं आपल्याला सुख वाटतं, ते सगळ्या सुखावरून मन विरमणे, कशातच मन लागत नाही, त्याला वैराग्य असं म्हटलं जातं. आपल्याला एक पदार्थ नाही आवडत पण दुसरा आवडतो, एक पदार्थ सोडला पण दुसरे 10 त्याच्यामध्ये आपण स्वीकारलेले आहेत, है ना. काही लोक असं करतात की आम्ही साखरेचं चहा बंद केलाय, मग गुळाचा पितो, म्हणजे परत नवीन एक लावून घेतलं, एक सोडलं नाही तर दुसरं लावून घेतलं परत. अशा पद्धतीने आपण कशामध्येच मन न रमणे, आमच्या आचार्य भट्टोबासांच्या बाबतीमध्ये आम्हाला हे बघायला मिळतं की कशामध्येच मन त्यांचं रमत नाही. भिक्षेला गेले तरी श्री चक्रधर द्या, कशातच नाही. त्यांनी सांगितलं देवाला भेटायला जायचं, कुठे देव, हे नव्हे रिद्धपुरी, ते माझा देव तो श्री चक्रधर. म्हणजे इतर अवतारातही मन रमत नाही. अशा प्रकारचं जे काय आहे ते वैराग्य, इतक्या टोकाचं वैराग्य झालं भट्टोबासांच्या. आणि म्हणून इथे वैराग्याच्या संदर्भामध्ये आपण जेवढं काय आता ऐकलं तेवढं तुमच्या लक्षात आलं असेल की वैराग्य म्हणजे नेमकं काय. वैराग्य म्हणजे नुसतेच मळके कपडे, फाटके कपडे घालणे नाही, नुसतीच भिक्षा मागणे नाही. वैराग्य म्हणजे मनच कशामध्ये न राहणं. रस म्हणजे गोड पदार्थ जरी खाल्ला तरी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस नाहीये की बाबा खूप दिवसांनी आपण हे खातोय ते खातोय, नाही. खातोय खायचंय म्हणून खायचंय, भिक्षेत आलं म्हणून खायचंय, देवानी सांगितलं म्हणून खायचंय, नाही तर त्यामध्ये देखील त्या व्यक्तीचं मन नाही. अशा प्रकारचं पूर्ण मानसिक स्थिती त्या जीवाची होऊन जात असते. हे ज्ञान झाल्यानंतरची गोष्ट आहे. आणि लुखाईचे बाबुळ गावकरे यांना तो भट्टोबासांपासून ते श्रवण झालेलं आहे. म्हणजे ज्ञान जे आहे ते ज्ञान श्रवण केलं, आणि नुसतं श्रवण नाही केलं, ते ज्ञान उतरलं त्यांच्या. जसं ते आपल्याला हे देतात ना, इंजेक्शन देतात, म्हणजे काय होतं, ते जे औषध आहे ते तुमच्या त्या रक्तामध्ये म्हणा किंवा त्या शरीरामध्ये ते उतरतं, आणि मग काय होतं,
ते उतरलं की ते बरोबर त्या त्या आजारावर ते असर करत असतं. तशा पद्धतीने ते ज्ञान जसं जसं उतरेल, जे जे वचन उतरेल, जे जे वचन आपण श्रवण करू, ते ते वचन आपल्या हृदयामध्ये भिनलं पाहिजे आणि ते आचरणातनं प्रगट झालं पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक वचन आपल्यामध्ये कार्यरूप झालं पाहिजे. जे जे वचन तुम्ही वाचता ना, ते वाचताना तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हे वचन आपण आचरत नाही, किंवा हे वचनाचा थोडासाच आचार आपल्याला जमतोय, या वचनाचा आचार आपल्याला सुरू करायचा आहे. असं एक एक वचन घेऊन त्या त्या वचनावर तुम्हाला चिंतन करता आलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं श्रवण झालेलं होतं. ह्या गोष्टीला श्रवण असं म्हणतात. आता आपणही श्रवणच करतोय. ते श्रवण म्हणजे नुसतंच ऐकणं आहे, कानावरून चाललेलं आहे आपल्या. ते नाही, कानावरून नुसतं गेलं नाही पाहिजे, ते मनात गेलं पाहिजे. कपाळ परीक्षेचं दृष्टांतामध्ये काय सांगितलं? तो एका कानामध्ये काडी घालतो, ते दुसऱ्या कानातनं निघतं, ते सोडून देतो तो. मग दुसरं तो प्रेत घेतो, त्याच्या कानामध्ये काडी घालतो, तो तोंडातनं ती काडी बाहेर येते, तेही प्रेत तो सोडतो. मग तिसरं प्रेत असं म्हणतं की जे कानात काडी घातल्यानंतर ते काडी आतमध्ये जाते, तो प्रेत तो घेतो. तसं कानावरून शास्त्र जाणारे अनेक लोक आहेत, किंवा ऐकून परत इकडे तिकडे बोलणारे अनेक लोक आहेत, परंतु ऐकून त्याचं चिंतन करणारे लोक भरपूर कमी आहेत. चिंतन झालं पाहिजे, काय ऐकलं, त्याच्यातलं किती आचरणात आपण आणतोय वगैरे, ह्याचं सगळं मूल्यमापन झालं पाहिजे. व्यापारी जो व्यक्ती आहे तो सायंकाळी सगळं बघतो, किती काय आजचं तोटा किती आहे, नफा किती आहे, किती काय आपलं व्यवसाय आज झाला, याचं चिंतन त्याचं असतं सगळं काय. तशा प्रकारचं चिंतन, नफ्या तोट्याचं चिंतन झालं पाहिजे. नुसतंच द्रव्याचं नफा तोटा नाही, इथे आम्हाला शास्त्राचं काय नफा झाला आणि आम्ही स्वतः शास्त्र जाणून देखील आमचा काय तोटा करून घेतला, याचं चिंतन. अशा प्रकारचं चिंतन केल्यामुळे काय झालं? ती सकळ भोगापासून विरमली, सकळ भोगापासून विरमली. तुम्हाला एकदा तुम्ही जर का, जसं वय होत गेलं ना, वय होत गेल्यानंतर आपल्यामध्ये वैराग्य येतं. पण ते वैराग्य कसलं आहे? ते पदार्थ आपण खूप प्रमाणामध्ये त्याचा उपभोग घेतलेला आहे वगैरे, म्हणजे ते खाऊन खाऊन म्हणा, त्याचा उपभोग घेऊन घेऊन मग विरमता येते. त्या विरमतेला काही अर्थ नाही. ज्ञानाच्या माध्यमातून विरमता आली पाहिजे. ज्या वयामध्ये ते पदार्थ खायचे, त्याच वयामध्ये ते पदार्थ त्यागायची भावना जी आहे ती आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्याला विरमता असं म्हटलं जातं. जोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्ये म्हणजे नेमकं काय? तेच आहे. जे तुमचं खाण्याचं वय आहे, किंवा जे तुमचं ते उपभोगायचं वय आहे, त्या वयामध्ये त्या पदार्थांची विरमता येणे, हे सुद्धा अशा प्रकारचं वैराग्य. एकदा वय झाल्यानंतर मग आपल्याला काही खाऊ वाटत नाही, कुठे जायचं म्हटलं जाऊ वाटत नाही, काही समजा नवीन वस्त्र असतील त्याच्याबद्दल काही नवल राहत नाही, दागिन्याबद्दल काही नवल राहत नाही. म्हणजे हे वयानुसार होणं हा एक प्रकार वेगळा आहे. आणि त्या स्वामींना अपेक्षित असलेल्या वयामध्ये ते वैराग्य येणं हा एक वेगळा प्रकार आहे. तो प्रकार इथे लुखाईसा बाबुळगावकर यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून ती सकळ भोगापासून विरमली. अन्न असेल त्याच्यामध्ये कुठलं काही मन नाही, खायचं आहे बस. वस्त्र असेल त्याच्यामध्ये नवीन वस्त्र नेसावे, अलंकार काही परिधान करावे, अशा प्रकारचं काहीच आसक्ती त्याच्यामध्ये राहिलेली नाही, आवड त्याच्यामध्ये राहिली नाही. तुमच्यामध्ये कधी कधी असं होतं बरं का, की असं वाटतं की काय बस कुठले काही अलंकार घालायचे नाही, कुणाला भेटायचं नाही, कुणाला बोलायचं नाही, कशातच मन राहत नाही, एकदम असं उदास उदास वाटतं. आपल्या याच्यामध्ये कधी कधी असा एकच दिवस येतो, त्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला उगच कशामुळे काय माहिती नाही, पण ते वैराग्य आपल्यामध्ये तयार होत असतं. उदासीनता असती आणि त्याच्यामुळे वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे उदासीनता असती, म्हणजे प्रपंचातल्या प्रत्येक कार्यामध्ये ते
सहभागी होतात. वासनिक कोणाला म्हटलेलं आहे, तर वासनिक जर का आपल्याला बघायचं असेल किंवा ऐकायचं असेल, वासनिकाची व्याख्या आपण अनेकदा ऐकली, पण इथे प्रपंचातला जो वासनिक आहे तो म्हणजे हे लुखाईसा बाबुळगावकर आहेत. अशा प्रकारचा व्यक्ती असतो तो. प्रपंचात आहे आणि वासनिक आहे. वासनिक जो व्यक्ती आहे तो काही कारणास्तव त्याला बाहेर पडता येत नाहीये, परंतु तो पूर्णपणे अनुसरलेलाच असतो. काही गोष्टींचा जो त्याग आहे, त्याग वाक्यातला, त्या त्यागाचं फक्त त्याच्याकडनं पूर्णपणे शारीरिक आचरण होत नाही, मात्र मानसिक तो पूर्णपणे त्याचं आचरण सुरू आहे. उदासीनता असती म्हणजे वासनिक हा व्यक्ती प्रपंचामध्येच राहतो, प्रपंचातला प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होतो, परंतु फक्त देहिक सहभाग असतो, मानसिक त्याचा सहभाग नसतो. जसं तुम्हाला अनावडीचे एखादा पदार्थ खाऊ घातला तर तुम्ही खात असता, आता दिलेला आहे म्हणून खाता, परंतु तो खाण्याची मानसिकता नसते, उदासीन असतो आपण एकदम ते खाताना. नको त्या ठिकाणी जर का आपल्याला कोणी नेलेलं आहे तर तिथे जाताना आपण उदासीन बुद्धीने जातो, फक्त देहिक जातो, वांचून नाही. औषध घेताना कसं घेतो आपण? आवडीपूर्वक घेतात का औषध? नाही, अनावडीपूर्वक ते औषध घेतलं जातं, घ्यावं लागतंय आता म्हणून. वांचून कुणालाही असं नसतं की मला भरपूर औषधं चालू पाहिजेत, असं असतं का काय? नाही. प्रत्येकाला त्याच्याबद्दल उदासीनता आहे. ही उदासीनता कशाबद्दल असली पाहिजे? जे जे आपल्याला आवडतं, आपल्याकडे उदासीनता आहे, पण जे नावडतं ना मुळात आपल्याला त्याच्याविषयीच फक्त उदासीनता आहे आपली. आपल्याला वैराग्य म्हणजे काय, तर जे जे आवडतं त्याबद्दल ही उदासीनता आपल्यामध्ये आली पाहिजे, तर समजायचं की वैराग्य आहे बरं. आणि जे आवडतं त्याच्यामध्ये आवड कायमच आहे. आपण पदार्थ तर सोडला, परिच्छेद केला, परंतु त्या पदार्थामधली आसक्ती मात्र अजूनही तशीच आहे आपली. पदार्थ दिसला की आपल्याला तो खाऊ वाटतो, याला वैराग्य असं म्हणत नाही. शारीरिक वैराग्य आहे, पण आम्हाला मानसिक वैराग्यापर्यंत पोहोचायचं आहे. जेव्हा मानसिक वैराग्य होईल त्यावेळेला परमेश्वर हृदयगाम्य करण्याचा विधी आपल्याला घडेल. का बरं परमेश्वर हृदय काय येत नाहीत? का सतत आपल्याला देव आठवत नाहीत? नामस्मरण आपण करतोय सतत, परंतु देव मात्र आपल्या हृदयात येत नाहीये. सतत देव आठवणे हा प्रकार नाहीये. का बरं? कारण की मन इकडे तिकडे आसक्त आहे. आवडीच्या याच्यामध्ये, नावडीच्या याच्यामध्ये आसक्त, अनासक्त याच्यामध्ये ती हृदयाची जागा व्यापलेली आहे. या सगळ्याच बाबतीतनं वैराग्य, आवडीच्या पदार्थाविषयी वैराग्य, नावडीच्या पदार्थाविषयी पण वैराग्य, असं सगळं म्हणजे नावडीचे पदार्थ, आवडीचे पदार्थ भेटावे म्हणून आसक्त, आणि नावडीचे पदार्थ भेटू नये म्हणून हा पण एक विचार डोक्यामध्ये चालू असतो ना, हे नको, ते नको, ते नको, म्हणजे ह्या विचाराने पण जागा व्यापलेली आहे. आणि आवडीचे पदार्थ हे भेटलं पाहिजे, हे भेटलं पाहिजे म्हणून सुद्धा आपली हृदयाची जागा व्यापलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर अनंत कसं काय सामावणार त्याच्यात? कारण की अनेक गोष्टी त्या हृदयामध्ये सामावलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला काढायच्या, पण काढायच्या कशा काय? त्याच्यासाठी वैराग्य आधी, त्याच्यासाठी आधी श्रवण, त्याच्या आधी बोध, आणि बोधाचं श्रवण, श्रवण म्हणजेच उमट सगळा काय, आणि उमट झालं की वैराग्य, वैराग्य झाले की मग हे सगळं बाहेर पडणार. आणि ते बाहेर पडताना ते त्या पदार्थामधली आसक्ती जी आहे, त्या आसक्तीविषयी उदासीनता जेव्हा केव्हा निर्माण होईल त्यावेळेला परमेश्वराचं आगमन आपल्या हृदयामध्ये आपण केलं तर होईल, नाहीतर हृदय रिकामच राहील. आमचे स्वामी सांगतात, सकंदी उपडावे नायका. म्हणजे ती जागा जी आहे, मनाची जागा अहंकाराने घेतली असेल तर ते अहंकाराचं जे काही रोप आहे ते सकंदी, असंच नुसतंच अहंकाराचंच रोप आहे का? आमचे स्वामी सांगतात की अनंत दोष जीवाकडे, सर्व दोषांचं जाळं आहे. रागाचं, द्वेषाचं, राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर, हे एकूण 6, या 6 दोषांचे रोप आहेत आपल्याकडे. आणि अजूनही भरपूर काय रोप का सांगितले? कारण की ते
लहान आहेत तर ते काढता येतील. एकदा ते वटवृक्ष त्याचा झाला मग ते काढता येणार नाही. आणि म्हणून रोप या परिस्थितीत असतानाच आपल्याला ते रोप काढून टाकायचे आहेत. आणि ते तर शांतीचे रोप म्हणजे सत्वस्थिता धर्मी अधिकार सांगितलेला आहे. शांतीचे रोप म्हणजे रिकामा ठेवायचा नाही. आणि अशा प्रकारे ती उदासीनता त्यांच्यामध्ये भरलेली आहे पूर्णपणे. त्याच्यामुळे कुठल्याही खाण्यामध्ये एखादा गोड पदार्थ खाल्ला जरी त्यांनी, आपला विषय सुरू आहे की वासनिक हा व्यक्ती प्रपंचात राहतो, प्रपंचात तिथे प्रत्येक गोष्टीमध्ये तो जातो येतो, पण रममान मात्र होत नाही. ही त्यांची विशेषता आहे. वानरेश रसपिती आणि उडून जाते. आपण नावडीची भाजी, कारल्याची भाजी जरी खाल्ली तरी आपण त्याच्यामध्येच रममान राहतो. म्हणजे ती कडवटपणा जो आहे त्या भाजीचा तो आपल्या मुखामध्ये आहे की नाही. आपण सतत तो कडवटपणा, आवडीने नाही पण नावडीने का होईना, तो कडवटपणा आपल्या मुखामध्ये आहेच. त्याची चव आपल्या मुखामध्ये आहे. त्याच्याबद्दल आपण सतत बोलतोय. आज ही कडू भाजी खाल्ली ना, दिवसभर दोन असं कडू कडूच वाटतंय. म्हणजे त्याच्यामध्ये पण रममान होतोय. आणि आवडीचा पदार्थ खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये पण रममान, म्हणजे आपल्याला अनावडी किंवा आवडी कुठल्याही पदार्थांमधनं आपल्याला आसक्तता जी आहे ती आसक्तता काढून घेताच येत नाही. आसक्त राहतो आपण त्याच्यामध्ये, अनासक्त नाही होता येत. भटोबासांचं तसं नाही. रसपिती आणि उडून जाते, त्यांना काही फरक पडत नाही. हे खाल्लं काय आणि हे खाल्लं काय, काहीच नाही. त्यांचं जरठत्व त्यांच्यामध्ये ते आलेलं आहे. म्हणून करडेल की तुपेल असा स्वाद ते काही, त्या स्वादाचा त्यांना काही फरक पडत नाही. आणि सांगतात की नाथोबासांना तुम्ही भाजीची या सिया जाल, म्हणजे एखादा बारीकसा पदार्थ असेल परंतु त्याच्याही चवीमध्ये तुम्ही अडकून राहाल असं नाथोबासांना सांगतात. उपलक्षणे आपल्याला सांगतात. नाथोबासांचा अधिकार मोठा आहे. त्यांच्याकडे हा एवढा जरी समजा दोष असला जरी, पण बाकीचे सगळे गुण आहेत त्यांच्याकडे. त्या गुणामुळे हा दोष त्या गुणापुढे काहीच नाही, तो असाच निघून जाईल. परमेश्वराची कृपादृष्टी त्यांच्यावर आहे. आपल्याकडे एवढूसा जरी दोष असला तरी तो आपल्या अनंत गुणांना काय करेल, शून्य करू शकतो. जसं मी ते उदाहरण देतो की 100 वेळा आपण त्या फुग्यामध्ये फुगलो असं, आणि काय केलं, तो फुगा फुगवला. किती वेळा फुगावं लागलं त्याच्यामध्ये, 100 वेळा. आता त्याला फोडायचं असेल तर किती वेळा आपल्याला टाचणी मारावी लागेल, एकच वेळा. म्हणजे एकच दोष अनंत गुणांना लगेच शून्य करू शकतो. तशा प्रकारे या ठिकाणी जी उदासीनता त्यांच्यामध्ये आलेली आहे, आणि ती उदासीनतामध्ये कशामध्ये दिसते ना, ताक भात जेविती, ताक भात जेवतात. म्हणजे त्या ताक भातामध्ये तसं पाहता काही चव हा प्रकार नाही. तुम्हाला एक दिवस ताक भात खायला चांगला वाटेल, 2, 3, 4 दिवस तुम्ही खाल. एका विशिष्ट वेळाने तुम्हाला काहीतरी तिखट खाण्याची इच्छा होईल. त्याच्याशिवाय म्हणजे तुम्ही 4-5 दिवस नुसतं फिक्क खाऊन बघा, नंतर एकदम बेचैन होऊन जाऊ आपण. काहीतरी तिखट पाहिजे, झणझणीत पाहिजे, फोडणी तोडणीचं रस विखो असं काहीतरी पाहिजे. म्हणून जो काही त्रास होईल आपल्याला, तुम्ही तो प्रयोग करून बघा एकदा. एकदम साधं खाऊन बघा, वृक्षांना खाऊन बघा, नंतर तुम्हाला 2-4 दिवसांनी जेवण जाणार नाही. अक्षरशः काहीतरी इंद्रियार्थ खाण्याची इच्छा होईल. आणि ताक भात जेविती म्हणजे सगळ्या चवी ज्या आहेत त्या बाजूला करून टाकल्या. आणि संग्रहे म्हणजे ताक भातामुळे काय होतं, अनावश्यक काही इंद्रियार्थ खाल्ल्या जात नाही वगैरे. आणि ताक भातामध्ये काय आहे की वृक्षान्नता एक प्रकारची आहे. भात म्हणजे वृक्षान्न आहे आणि ताक म्हणजे साधन आहे. सी बी चूळ चिमुटी म्हणजे साधन ते घेत आहेत, वृक्षान्न आणि साधन. अशा प्रकारचं भोजन म्हणजे त्याच्यामध्ये इंद्रियार्थ रस आणि विखो हे पदार्थ शून्य केलेले आहेत त्यांनी, ते खात नाहीत. आणि मग संग्रहे तोडगळ सुरी वांचुनी अवघेची त्यजिले. आणि संग्रहे फक्त ते तोडे असतात ना, कुठे पायामध्ये काय म्हणतात त्याला, हा बोटामध्ये घालतात, जोडवे,
ते जोडवे आणि मंगळसूत्र फक्त संग्रहामुळे ते ठेवलेलं आहे त्यांनी. बाकीची अवघेची त्यजिले. अवघेची म्हणजे मग जे काही अलंकार त्यांच्याकडे असतील ते परिधान करत असतील बोध होण्याच्या आधी वगैरे, त्या संपूर्ण अलंकाराचा त्याग त्यांनी केला. हे काय आहे? एक प्रकारचं संन्यास आयुष्यच आहे ना हे, की सकळ पदार्थांचा त्याग, नव्या वस्त्राचा त्याग, अलंकाराचा त्याग, हे सगळंच्या सगळं जे प्रपंचामध्ये उपभोगल्या जातं ते सर्व पदार्थ, वस्तू, वस्त्र या सगळ्यांचा त्याग त्यांनी तिथे केलेला आहे. भातारू वर्जिला म्हणजे पतीला सुद्धा पती म्हणून ते आता त्याच्याकडे बघत नाहीत. गंगे जाती स्नान करीती. दिवसभराचा उपक्रम काय आहे? काही भोजन वगैरे काही बनवायचं जे काय असेल ते कर्तव्यता ती बजावून गंगेकडे जातात, स्नान करतात. नावेक बैसती, तिथे बसतात. आणि अनुष्ठान करीती म्हणजे हे काय झालं सुरू आता? हे आटन आणि विजन. आटन म्हणजे घरून नदीकडे जाणं. आता तर हे गाव सोडून दुसरीकडे जाता येत नाही, काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्याग करायचा आहे, तो देखील चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे विचारपूर्वक तो त्याग करायचा आहे. परंतु त्या त्यागाची सवय आत्तापासून लागली पाहिजे. इथे घरातनं बाहेर पडायचं, घर सोडायची जी तयारी आहे, घर त्यागायची जी तयारी आहे ती करायची, त्याची सवय लावायची है ना. नाही तर आपल्याला घर सोडून जमत नाही. तुम्ही थोडा वेळ जर घर सोडून आले तर लगेच घरी जाण्याची घाई लागलेली असते. घरी जायचं, घरी जायचंय. काय घरी काय आहे? कोणी काही सत्कार करणार आहे का? काय आहे? काही नाही आहे. तिथे गेले की परत तुम्हाला तेच कामालाच झुंपायचंय स्वतःला, हे करायचंय, बस तेच आहे, बाकी काही वेगळं काही नाही आहे. तरी देखील धर्म कार्यातनं घरी जायचंय, मार्गातनं घरी जायचंय, आश्रमातनं घरी जायचंय, मंदिरातनं घरी जायचंय, कुठून तीर्थयात्रा घरी जायचंय, घरी जायचंय. कुठे घर घर लागलेली आहे सगळी आपल्याला. आणि घरी गेल्यानंतर काहीच नाही. तिथे गेल्यानंतर म्हणतात तिकडे होतं तेच चांगलं होतं है ना. आश्रमात चांगलं होतं, 2 दिवस राहिलो, पोथी ऐकायला मिळत होती, स्मरण, देवपूजा, सेवादास्य सगळं घडत होतं. इकडे आलं की घरची आठवण, घरी गेलं की इकडची आठवण. म्हणजे आपलं नेमकं काय, आपल्याला नेमकं करायचं आहे त्याच्याविषयी आपलं निश्चितता होत नाही. म्हणून लुखाईचा बाबुळगावकर आपण ही ऐकली पाहिजे की त्यांची निश्चितता होऊन गेलेली आहे. म्हणून ते काय करतात की घर सोडतात. आपल्याला दिवसभरामध्ये एक वेळ तरी देवासाठी बरं का घर सोडता आलं पाहिजे. नोकरीवाली म्हणाला आम्ही रोज घर सोडतो 10-10 तासासाठी. नाही, देवासाठी आपल्याला काहीतरी घर सोडता आले. थोडं नाही घर सोडता आलं तर घरातली आसक्ती काही वेळासाठी सोडता आली पाहिजे. म्हणजे कशी? म्हणजे घरामध्येच राहून दिवसभरातला एक वेळ, मग सकाळी 3 ते 6 मधला असो, दुपारचा वेळ असो, सायंकाळीन वेळ असो, तुम्हाला तो वेळ फक्त आणि फक्त देवासाठीच. त्या वेळामध्ये कुठलेही फोन घ्यायचे नाही, कोणी आलेले घरामध्ये आले कोणी वगैरे काही लक्ष नाही द्यायचं. तेवढा वेळ, जेवढा वेळ तुम्ही देऊ शकता तेवढा वेळ फक्त आणि फक्त देवासाठी आपल्याला देता आलं. म्हणजे घरात राहून घराची अनासक्ती, कर्तव्याची अनासक्ती तेवढ्या वेळ आपल्याला करता आली पाहिजे. ती सवय आत्तापासनं लावून घेता आली पाहिजे. आणि स्नान करीती नावेक बैसती, स्नान करायला जायचे. आता नदीला का जायचं? त्याला तरी काहीतरी बहाणा पाहिजे की नाही. मग नदीला का चालले? मी स्नान करायला जाऊ. रोज रोज उठसूट नदीकडे जात राहिले तर घरातले लोक नावं ठेवतील. मग तिथे जायचं म्हणजे काय? स्नान करायला जायचंय, धुणं धुवायला जायचं, असं एक बहाणा येतो. पण तिथे गेल्यानंतर ते काही आटोपलं स्नान वगैरे की नावेक बैसती, आणि नावेक बैसायचे म्हणजे शांत बसायचे. आपल्याला दिवसभरातला एक वेळ तरी इतकं शांत बसता आलं पाहिजे. आणि अनुष्ठान करीती काय करतात? मनोरथ माळका आठवत बसतात का? नाही, तिथे नामस्मरण करीती म्हणजे नामस्मरण. अनुष्ठान म्हणजे काय? जे श्रवण केलेलं आहे भटोबासांकडनं ज्ञान, त्या ज्ञानाचं चिंतन, नामाचं स्मरण, चतुर्विध स्मरण, चतुर्विध दुःख, आणि जे जे शास्त्र चिंतन केलेलं आहे, श्रवण केलेलं आहे शास्त्र,
त्याचं चिंतन करणं. हे लक्षात घ्या. तुम्ही शास्त्र नुसतंच ऐकू नका, नुसतंच लिहू नका, नुसत्याच परीक्षा नको, त्याचं चिंतन पण करता आलं पाहिजे की आपण काय ऐकलं. तुम्ही जे जे पण जिथून जिथून पण शास्त्र ऐकत असाल त्या त्या शास्त्राचं चिंतन पुन्हा 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 केलं पाहिजे. आणि ते चिंतन तुम्हाला तुमच्यातलं शास्त्र ते जिवंत ठेवतो आणि तुमचं जे जन्म जीवित परमेश्वराला द्यायचं ते जीवित पण सुद्धा ते शास्त्र जिवंत ठेवत असतं. आणि ते शास्त्र पुन्हा पुन्हा तुम्ही जर का अवलोकन केलं तर त्याचं आचरण तुमच्यामध्ये कुठेतरी येण्याची शक्यता असते. नाही तर चिंतन नाही केलं शास्त्राचं तर शास्त्र आचरणामध्ये कधीही येणार नाही. आणि विना आचरणयुक्त जे शास्त्र आहे ते तसं काही उपयोगाचं नाही. आमचे स्वामी सांगतात मग परमेश्वर शास्त्र मोचक आणि परमेश्वर शास्त्र देखील अमोचक. म्हणजे त्याचा जर का चुकीचा उपयोग झाला की उपयोगच नाही झाला तर ते अमोचक ठरणार, आणि उपयोग झाला तर परमेश्वराचे ज्ञान मोचक ठरणार आहे, अन्यथा तेही मोचक ठरणार नाही. आणि म्हणून इथे अनुष्ठान करीती, अनुष्ठान हा खूप महत्वाचा भाग आहे आपल्या पूर्ण दिवसभराच्या काळात. आयुष्यभराच्या ह्याच्यामध्ये आहेच, पण दिवसभरामध्ये आपल्याला अनुष्ठान घडलं पाहिजे. आपण वर्षभराच्या ह्याच्यामध्ये अनुष्ठान करतो पण दिवसभराचं अनुष्ठान आपलं कमी असतं. आपण बघतो की नाही, आम्ही वर्षातनं 4 निरूपण ऐकतो, म्हणजे 4 वेळेला आम्ही कुठे कधीतरी पदयात्रेला जातो, कधी स्थानवंदनाला जातो. हे 3-4 वेळा वर्षभरातलं झालं. हे आपल्याला दिवसभरातला विषय चालू आहे की दिवसभरामध्ये आपल्याकडनं एकदा तरी ईश्वराचं अनुष्ठान घडणं गरजेचं आहे. आमचे स्वामी सांगतात 1-2 वेळ या ते 8, 1-2 वेळ तरी देवाला जीवाने आठवलं पाहिजे. 1-2 वेळा म्हणजे 3 तास, 1-2 म्हणजे 3, 1 आणि 2 3 म्हणजे 3 तास. आणि 3 तास म्हणजे किती प्रहर? 1 प्रहर. आणि एकूण प्रहर किती? 8 प्रहर. म्हणजे 1 प्रहर आठवायचं म्हणजे किती प्रहर आठवायचं नाही देवाला? वेगळाच प्रश्न आहे आता. अष्टप्रहर आठवायचं. त्यातही स्वामी तुम्हाला सूट काय देत आहेत? 7 प्रहर जरी नाही जमलं तरी 3 म्हणजे 1 प्रहर तरी आम्हाला आठवा. 24 तासामध्ये 1 प्रहर म्हणजे काहीच नाही. 24 तासात फक्त 3 तास आठवायचे आहेत. म्हणजे कितवा भाग आहे तो? 8वा भाग सांगितला एकदम. एवढी सूट देवाने दिलेली आहे. बाकीचं तुमचे 7 प्रहर प्रपंचाला जाऊ द्या, पण 1 प्रहर मात्र ईश्वरासाठी तुम्हाला देता आला पाहिजे. याला अनुष्ठान असं म्हटलेलं आहे. आणि जो व्यक्ती अनुष्ठान करतो तो बसून तर अनुष्ठान होतच होतं, याचा अर्थ तो फक्त बसूनच अनुष्ठान करतो असं नाही. त्या ठिकाणी पूर्ण दिवसभर जर का तुम्ही 3 तास अनुष्ठान करत असाल तर तुमचं 24 तास देव आठवण्याचा काही का होईना तुमचा विधी घडत राहणार. 7 तासामध्ये तुम्ही कुठे ना कुठे देवाला आठवत राहणार. तुम्ही रात्री झोपेतनं जाग जरी आलं तरी उठताना श्री चक्रधरा म्हणून उठणार. म्हणजे असं काही ना काही देव आठवत राहील. परंतु 3 तास जर का आठवलं तर मग त्याचा जो काही, जसं ते तुम्ही लोणी कढवता ना, लोणी कढवल्यानंतर काय तयार होतं? तूप. आणि त्याचा एक वास, गंध तयार होतो. तो गंध तो तुम्ही बनवलेला सकाळी तूप, परंतु त्याचा गंध संध्याकाळपर्यंत राहतो. तशा पद्धतीने अनुष्ठान 3 तास जर का केलं, 1 प्रहर जर का केलं तर त्याचा जो काही असर आहे आपल्या पूर्ण दिवसभरामध्ये, त्याचा असर काही ना काही तुमच्यामध्ये तो राहणार. तो वाचेतनं, तो मनातनं, चिंतनातनं तो तिथे प्रगट होत राहील. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी असेती, या परी असेती म्हणजे अशा पद्धतीने ते प्रपंचातच आहेत, परंतु अशा पद्धतीने आहेत. आणि आपणची जावनी भातारासी बरवी उपवर नवरी पाहिली. अनुष्ठानामध्ये त्यागाचा विचार आहे. अनुष्ठानामध्ये आचारांच्या वचनांचं चिंतन आहे, अस्थिपरीचं चिंतन आहे. नुसतं चिंतन नाहीये की आमचे अस्थिपरीचे वचन पाठ झाले, आचाराचे वचन पाठ झाले, नुसतं पाठ करून काही होणार नाही. तर आपल्याला त्या त्यागाच्या पाठावर बसायचं पण आहे, त्याग करण्यासाठी.
आणि त्याच्या पद्धतीने नियोजन तुम्हाला करायचं. एखादं तुमच्याकडे काही सोहळा करायचा आहे तर तुम्हाला त्याचं नियोजन करावं लागतं ना. सुरुवात होते तुमची, किती लोक बोलवायची, काय करायचं वगैरे वगैरे सगळं सुरू होतं. तसं त्याग करायचा आहे तर त्याग तुमचं काही सहजासहजी होणार नाही. असं कोणी असं नाहीये बरं का कोणी, की बाबा मी अनुसरण घेतो, हो घ्या, लगेच सूट दिली तुम्हाला, लगेच विड्याला हात लावला अनुसरणाच्या, असं नाही. तिथे तुम्हाला सगळ्यात पहिले अनुसरण, तुम्ही म्हटले आम्हाला अनुसरायचं आहे, की सगळ्यात पहिले येणार तो अडथळा, साह्य नाही येणार. तुम्ही प्रत्येकाने अनुभव घ्या. तुम्ही अनुसरणाचा उल्लेख केला तर सगळ्यात पहिले तुम्हाला अडथळा पहिले उभा राहणार, साह्य उभं राहत नाही. का बरं? अनुसरणाला अडथळेच आपण एवढे जोडून ठेवलेत, अनेकांच्या अनुसरणाला आपण अडथळे झालेलो आहोत, त्याच्यामुळे साह्य झालेलोच नाही. त्याच्यामुळे साह्य पहिले का उभं राहील, आणि म्हणून अडथळाच उभा राहणार आहे. तो अडथळ्याचं नियोजन आपल्याला आधी करायचं आहे. त्याग करताना काय अडचणी येतील है ना. आता तुम्ही निरूपणाला येता त्यावेळी तुमचं सकाळपासून नियोजन आहे की आपण घरातनं बाहेर पडल्यानंतर काय काय अडचणी येऊ शकतात, आणि मग ते तुम्ही निघायच्या आधी त्या सगळ्या समस्या निवारण करून बाहेर पडता. तुम्ही घरातल्यांना सांगता भाजी बनवली, चपाती बनवली, भात इथे ठेवलेला आहे वगैरे वगैरे सगळं तुम्ही त्यांना सांगता. म्हणजे आता तुमच्यामुळे काही अडणार नाही. 3 तास नियोजन करून आले ना तुम्ही आता. तशा पद्धतीने इथे आता जे नियोजन करायचं ते 3 तासाचं नाही आहे. तर 3 तासामध्ये त्यांनी हे ठरवलंय की नियोजन काय करायचंय, त्यागाचं, कायमस्वरूपी त्याग आहे आता. आणि मग त्या त्यागाचं जो काही निर्णय निघालेला आहे की घर सोडायचं कसं, किती सुंदर नियोजन आहे. मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर हे पहिलं नियोजन आहे असं, की ज्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की आपणची जाऊनी भातारासी बरवी उपवर नवरी पाहिली. भातारासी नवऱ्यासाठी स्वतः गेलेले स्थळ बघायला. असं कधी झालंय का? नवऱ्यासाठी स्थळ बघितले का कोणी? हे जगातली पहिली घटना आहे. परंतु ही घटना कशासाठी आहे? नित्यपतीला शरण जायचं आहे. नित्यपतीला शरण जाण्याची ही वेगळीच प्रक्रिया बघायला मिळाली. नित्यपतीला सोडायचं पण आहे, नित्यपतीकडे जायचं पण आहे. आणि दोन्ही गोष्टी अशा आहेत की मृत्यपती सोडू शकत नाही आणि नित्यपतीकडे जाता येत नाही. मग आता कसं करणार आहे नियोजन? अनेक महिला वर्ग बोलतात बरं का असं, की आम्हाला हे ज्ञान आधी असतं तर आम्ही लग्नच नसतं केलं. पण हे सगळं लग्न झालेल्या महिलाच बोलतात. ज्यांचं लग्न नाही झालेलं ते कोणी असं म्हणत नाही बरं का. अर्थातच अशा बाल साध्वी पण आहेत, अविवाहित महिला पण आपल्या पंथामध्ये भरपूर आहेत, की ज्यांना ज्ञान झाल्यानंतर ते अनुसरणाची वाट त्यांनी धरलेली. अशा पण महिला काही कमी नाहीत बरं का. असे पण पुरुष साधक देखील काही कमी नाहीत, की योग्य वेळामध्ये ज्ञान झालं आणि मग प्रपंचाच्या वगैरे द्रव्याच्या ह्याच्यात न पडता त्यांनी परमेश्वर म्हणजे नित्य परमेश्वराला त्यांनी निश्चित केलं आपल्या आयुष्याच्या ध्येयासाठी, आणि त्या मार्गामध्ये ते अनुसरणाच्या मार्गात गेले. असे पण अनेक साधक बघायला मिळतात. आणि म्हणून इथे आमच्या लुखाईचा बाबुळगावकर यांनी काय केलं, स्वतः त्या भातारासी उपवर नवरी त्यांनी बघितली, स्थळ बघितलं आणि भाताराचा विवाह केला, त्याचं लग्न करून दिलेलं आहे. आणि मग एकू दिसू गंगे आंघोळीसी म्हणून आली. आणि एक दिवशी मग ते आटोपल्यानंतर देखील लगेच नाही निघाल्या. ते पाहिलं त्यांनी की यांचं व्यवस्थित सुरू आहे बस्तान वगैरे, म्हणजे आता आपल्यामुळे यांचं काहीही अडणार नाही. आणि मग त्या तिथून एक दिवशी गंगेसी आंघोळीसी म्हणून आली, तैसीची बाहेरी वाहेरी भटोबासांपाशी निंब्यापाशी आली. आणि तशाच त्या बाहेरी वाहेरी म्हणजे बाहेरच्या बाहेर भटोबासांकडे निंब्याला आलेल्या आहेत. म्हणजे घरी त्यांनी सांगितलेलं नाही, कुठल्याही प्रकारची सूचना दिली नाही, काही नाही, आणि सरळ ते निघाले
बाहेरे बाहेरी भटोबासांपासी निंब्यासी आले. असं कोण आलं होतं? बाहेरे बाहेरे अनुसरणाला गेले. बघा, यांच्यासारखं कोण आलं? माहीम भट्ट बाहेरे बाहेरे. नीळभट्ट पण बाहेरे बाहेरेच आलेच, परंतु त्यांच्या पत्नीला ते माहिती आहे, त्यांच्या पत्नीने पाहिलं, त्यांना सांगून वगैरे ते निघालेले आहेत. परंतु इथे माहीम भट्ट मात्र बाहेरे बाहेरे कोणाला न सांगता तेही गंगेकडेच आलेले आहेत आणि तिकडच्या तिकडेच रिद्धपूरला त्यांनी प्रयाण केलेलं आहे. भटोबासांशी भेटली, निंब्याला आले, भटोबासांना भेटले, भिक्षा केली. म्हणजे काय केली? अनुसरले. दीक्षा झाली म्हणजे अनुसरले. भिक्षा देता भटोबासी शोधनी करविली. आता भिक्षा देताना म्हणजे अनुसरण देताना भट्टोबासांनी काय केलेलं आहे? त्यांची शोधनी करविली. म्हणजे लगेच गेल्या गेल्या दीक्षा नाही दिली बरं का. इथे भट्टोबासांनी सांगितलेलं आहे की जे कोणी प्रपंचातनं आलेले आहेत महिला वर्ग, त्यांना दीक्षा द्यायला मी थोडासा घाबरतो, की एक वेळ देतो त्यांना, म्हणजे 2, 3, 4 महिने असं त्यांना ते ठेवायचं, लगेच त्यांना दीक्षा द्यायची नाही. त्याच्यामध्ये काही प्रकारची शोधनी आहे, त्यांच्या मानसिकतेची शोधनी आहे. कधी कधी कोणी रागामध्ये येऊन जातं आणि त्यांना लगेच आलेल्या दीक्षा दिली आणि नंतर 1 महिने त्यांना वाटतं की उगाच दीक्षा घेतली बरं का, मला घरी जायचंय. तसं पण मानसिकता तपासली जाते. त्यांचा स्वभाव राजस तामस कसा, सात्विक कसा आहे ते तपासल्या जातं. त्यांचा अधिकार तपासल्या जातो. हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या जातात. आणि प्रपंच करत असलेली जी पत्नी आहे एखाद्याची, ती जर का अनुसरायला येते तर त्यांची सुद्धा मग त्या ठिकाणी 2, 4, 5 महिने त्यांना अनुसरण लगेच देता येत नाही. त्यांची शोध नीती आहे. म्हणजे तेही मागील व्रत नेमू सांगितलं. मग त्यांनी सांगितलं सगळं व्रत नेम, की जे त्यांनी केलेलं आहे सगळं भोजनाच्या संदर्भात असेल किंवा पतीच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं, म्हणजे ब्रह्मचारी व्रत त्यांनी स्वीकारलेलं आहे वगैरे वगैरे, हे सगळं त्यांना सांगितलं. आणि त्या प्रकारची सगळी चौकशी भटोबासांनी वगैरे करून आणि मग काही दिवसांनीच असेल मग बाईसाचे निसांगा ते परमेश्वरपुरा पाठवली. म्हणजे बाई याचे नि सांगते, इथे बाईसाचे नि सांगते असं आलेलं आहे, पण बाई याचे नि सांगते त्यांना अनुसरण दिल्यानंतर त्यांना आटनाला पाठवलेलं आहे. आटनाला पाठवण्याचं अजूनही कारण आहे. आणि आटनाला कोणासोबत पाठवलं ना? बाईयाचे नि सांगते. स्त्रियांना सांगत कोणाचा? स्त्रियांचाच. आटनादी क्रमे 4-5 बाया मिळून त्या आटनाला गेलेले आहेत आणि सांगाते त्यांच्या पाठवलेलं आहे. आणि कुठे गेले ना? परमेश्वरपुरा पाठवले, रिद्धपूरला पाठवले. आणि सवेची मागिलाकडून धावणे आले. का पाठवलं त्यांना लगेच परमेश्वरपूरला? की मागून लगेच त्यांचे जे कोणी संसारातले किंवा सासरचे किंवा माहेरचे कोण ना कोण येणारच आहे त्यांची चौकशी करायला. धावणे आले म्हणजे धावत येणारे, पटकन येणारे, असे जे रमत गमत येणारे नाही, पटकन येणारे जे आहेत, निरोप घेऊन येणारे असे. आत्ताच्या काळामध्ये त्याला स्पीड पोस्ट म्हणतो ना आपण, तसं एक रिंगळत येणारं पत्र पण असतं आणि एक पटकन येणारं पण असतं. तशा प्रकारे लगेच ते कोणीतरी धावणे मागून आलेले आहेत, म्हणजे निरोप देणारे असे. आणि त्यांनी भटोबासांना म्हटलेलं आहे, भटो येत लुखाई आली ते आम्हासी भेटवा. म्हणजे लुखाई नावाच्या एक महिला आलेल्या आहेत, तर त्यांची आमची भेट तुम्ही आम्हाला घडवून द्या असं भटोबासांना ते म्हणतात. आणि भटोबास म्हणतात, येत नाही पहा म्हणून परिहार दिला. भटोबास खोटं बोलले नाहीत बरं का. भटोबास काय म्हणाले? इथे कोणी लुखाई नाही आहेत, पाहिजे तर तुम्ही बघून घ्या, आतमध्ये जाऊन तुम्ही तपासून घ्या सगळं आश्रम मठ, म्हणून परिहारू दिला. येत आल्या नाहीत असं नाही म्हटले, नाही तर ते खोटं बोलणं झालं असतं. जे किती कुशळतेने बोलायचं आहे, सत्यच बोलायचं आहे. आणि ते भट्टोबासांनी त्यांना तो परिहार दिला आणि ते निघाले. आणि त्यांच्याही लक्षात आलं की इथे नाहीयेत म्हणून ते निघून गेले.
आपल्या गावा गेले आणि ते आपल्या गावाला निघून गेले आणि त्यांना गावातल्या लोकांना त्यांनी सांगितलं असेल किंवा तिथे ती काही भेटली नाही, कुठे गेली, काय गेली, कोणालाच कसला पत्ता नाही. पण भटोबासांचा संदर्भ त्यांना माहीत असेल म्हणून ते त्यांना वाटलं की इथेच आले असतील, म्हणून त्या ठिकाणी ते आलेले होते. आणि नंतर ते घरी निघून गेले आणि लुखाईसे रुद्धपुरासी गेली. लुखाईसा ज्या आहेत त्या रुद्धपूरला गेलेले आहेत. रुद्धपूरला गेल्यानंतर रुद्धपूर नमस्करिले, म्हणजे रुद्धपूर जे आहे ते संपूर्ण त्यांनी स्थान वंदन केलं आणि वरीष दिस उत्कर्षे वैराग्य केले. वरीस दिश म्हणजे 1 वर्ष पूर्णपणे त्यांनी काय केलेलं आहे, आटन विजन आणि उत्कर्षे वैराग्य केले. म्हणजे त्या वैराग्यामध्ये काय होतं, उत्कर्ष होता, एक प्रकारचा प्रभावित असं त्यांनी ते वैराग्य केलेलं आहे. म्हणजे आता आपल्या शास्त्राचा जो अभ्यास आहे तो तुम्ही जर का करत राहिले तर 10 वर्ष सुद्धा त्याला लागू शकतात. आणि एखाद्या वेळेस तुम्ही जर का उत्कर्षाने तो अभ्यास केला तर 5 वर्षामध्ये तुमचं एक पाळी त्याला म्हणतात अभ्यासाची, ती तरी होऊ शकते. म्हणजे 5 वर्षात सुद्धा तुम्ही ते अवगत करू शकता. आणि असंच रमत गमत केलं, रेंगाळत तर 10 वर्ष लागतील. आणि असं केलं तर आयुष्यभर देखील तो अभ्यास आपला होणार नाही, असं सुद्धा होतं. म्हणजे या ठिकाणी जे वैराग्य आहे ते वैराग्य कसं आहे, उगच करायचं म्हणून केलं, उत्कर्ष केलेलं आहे. ते अत्यंत प्रभावीपणे ते वैराग्य त्यांनी केलं. देह थोर तुटले आणि त्याच्यामध्ये त्यांचं देह थोर तुटले, म्हणजे अशक्तता भरपूर प्राप्त झाली. मग वरिका एका भटोबासांच्या भेटीसी आली आणि एका वर्षाने भटोबासांच्या भेटीला आल्या, भेटी झाली. मग दिसू तयाचे अतिदृढत्व जाणोनी भटोबासी म्हणितले. अजूनही भटोबासांची तपासणी सुरू आहे बरं का. ते आल्यानंतर 1 वर्ष तिकडे राहिले, 1 वर्ष उत्कर्ष वैराग्य केलं, देह थोर तुटलं, आशक्ती थोर आली आणि नंतर आता भटोबासांच्या भेटीला आले. तरी भटोबासांनी काही दिवस त्यांचं आचरण परत बघितलेलं आहे. आता जवळ आल्यानंतर परत संबंधियांची आठवण येत असते, परंतु त्यांचं दृढत्व भटोबासांनी बघितलं की संबंधियाचं नाव नाही. आमच्या स्वामींनी सांगितलं की विशेषता त्याज्य, काय संबंधियाचा संबंध विशेषता त्याज्य, याचा अर्थ काय करतात, दुरूनही अंतःकरणी न आठवावे. दुरूनही आणि जवळ जाऊन तर अजिबातच नाही, याचा तो अर्थ आहे. आणि त्यांनी दुरूनही आठवलं नाही आणि जवळ येऊन तर अजून आठवण येते, तर ती आठवण देखील त्यांच्या बोलण्यामध्ये शब्दामध्ये कुठेच नाही. हे बघून म्हणजे काय शब्द आलेला आहे, त्याचे अतिदृढत्व, नुसतं दृढत्व नाही अतिदृढत्व आहे, ते जाणवणी लखुबाईसांना भटोबास म्हणतात, लुखाईसे आता आयसीची तुम्ही बाबुळ गावा जावा. लुखाईसे नाव आहे बर का. तर लुखाईसे तुम्ही आयसीची बाबुळ गावा जा, म्हणजे भटोबासांना निश्चिती झाली. ह्यांना त्यांच्या त्या गावाला जरी पाठवलं, ह्यांना त्यांच्या घरी जरी पाठवलं तरी हे परत मार्गात येणार आहेत. हे तिथे प्रपंचामध्ये संबंधियांमध्ये ते रमणार नाहीत. आणि म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही बाबुळ गावाला जा, ते तर भिक्षा करा आणि या तिथे भिक्षा मागा आणि मग नंतर परत या तुम्ही मार्गामध्ये. मग लुखाईसे बाभूळ गावा गेली. भटोबासांनी आज्ञा दिली म्हणून ते गेलेले आहेत. भिक्षा अवसरी तयाची घरा गेली आणि भिक्षा मागताना म्हणजे भटोबासांना काय सांगायचं हे देखील त्यांना कळालेलं आहे. आणि भिक्षा अवसरी तया घरा गेली म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये ही कुठे गेली, काय केलं हिनी तिच्या आयुष्याचं, हे याबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज होते. आणि कसं असतं की अशा वेळेला समाज लगेच नावं ठेवण्यासाठी पहिले पुढे येत असतो. आणि कोणाला काही माहिती नसतं देखील तरी आपण आपल्या पद्धतीने काहीतरी असे चुकीचे अंदाज लावतात. बरोबर अंदाज कोणी लावत नाही. असं कोणी म्हणणार नाही ते गेले ना तर त्यांनी दीक्षाच घेतली असेल बरं का, ते आचरणच करत असतील बरं का, ते मार्गातच गेले असतील बरं का, असं कोणी म्हणणार नाही.
लोक चुकीचं काहीतरी बोलत राहतात. अशी वेळ प्रत्येकावर येत असते. प्रत्येकाला कोण ना कोण असं समाज नावं ठेवत असतो आणि त्याचा परिहार झाला पाहिजे. म्हणजे या स्त्रीने, या महिलेने नेमकं केलं काय आहे, कसा त्याग केलेला आहे आणि हे घर सोडून, दार सोडून, त्यांनी गाव सोडून नेमकं केलं काय ते लोकांना दिसलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्याबद्दलची जी प्रतिमा त्यांची मलिन झाली असेल ती लोकांच्या नजरेमध्ये ती उजळावी, किंवा त्यांचं त्यांच्यामुळे समजा धर्माला काही समजा मलिनत्व कोणी नावं ठेवत असेल तर त्या धर्माला देखील लोकांनी नावं ठेवू नये. या 2-3 उद्दिष्टाने भट्टोबासांनी त्यांना त्यांच्या गावाला पाठवलेलं आहे. आणि भिक्षा मागत असताना ती तयाची घरी गेली, म्हणजे त्यांच्याच त्या पूर्व पतीच्या घरी ते गेलेले आहेत. तेव्हा तो दारी बैसला होता. तो घरामध्ये बसलेला आहे, दारी बैसलेला आहे म्हणजे बाहेर बसलेला आहे पडवीला. आणि त्याने नळखोनी म्हटले, आई दंडवत. आता तो पती जो आहे तो अनुकूल पण आहे बरं का, हे पण लक्षात घ्या. त्याचं काही विधी बघून आपल्याला लक्षात येतं. तो बाहेर बसलेला आहे आणि त्यांनी काही त्यांना लुखाईसांना ओळखलेलं नाही इतकं देह त्यांनी कृश केलेला आहे. आणि तो काय म्हणतो, आई दंडवत. पत्नीला, पूर्वाश्रमीची पत्नी आहे, ती किती संन्यासी बनून आली, तिला कोणी आई म्हणेल का? आई म्हणणार नाही पती. परंतु इथे ते म्हणाले आई दंडवत. आणि मग लुखाईसांच्या लक्षात आले की यांनी काय आपल्याला ओळखलं नाही. लुखाईसा म्हणतात, ते ओळखता, आम्हाला ओळखलं का तुम्ही? आणि त्याने ऐसे ओळखून म्हटले. मग आवाज आला आणि परत त्यांनी बघितलं. मुळात म्हणजे किती जरी ओळखीचं वाटलं नाही तरी ओळखीची व्यक्ती आपल्याला थोडीशी ओळखीची वाटते बरं का. पण आपण कधी कधी विचारत नाही की म्हणजे ओळखीचे तर वाटतायत वगैरे. परंतु लुखाईसांनी त्यांच्याशी संवाद केल्यानंतर त्यांना आवाजावरून वगैरे अंदाज आला आणि त्यांनी परत पाहिलं आणि मग त्यांनी ओळखलं. आणि मग ते म्हणाले, होय ओळखतो, हो ओळखलं तुम्हाला मी. आता दुसरे दंडवत. आता ओळखल्यानंतर काय केलं त्यांनी, दुसरा दंडवत. ह्याच्यावरून मी म्हटलं की तो पती देखील कसा आहे, अनुकूल आहे. म्हणून साऊमा आला, म्हणून तो समोर आलेला आहे. माथाची पाग फेडिली, डोक्यावर जी पगडी आहे ती काढून ठेवली त्यांनी. आणि लुखाईसांच्या पायावरी भावपूर्वक डोई ठेवली. लुखाईसांच्या पायावर आचरण कसं असलं पाहिजे? ज्ञानाची सुरुवात तुमची कशाने होते? पाठांतराने होते, श्रवणाने होते. आणि ते श्रवण करत करत तुम्ही जेव्हा ईश्वराला शरण जाता तेव्हा तुम्हाला नावं ठेवणारे वगैरे सगळे जण आहेत, त्यांची जी काही प्रक्रिया, प्रतिक्रिया ही अशा प्रकारची असली पाहिजे की त्यांनी तुमच्या पायावर नतमस्तक व्हावं. अर्थात त्यांनी आपल्या पायावर डोकं ठेवावं ही अभिलाषा त्याच्यामध्ये नाही. ते जे मस्तक त्यांनी ठेवलेले ते लुखाईसा बाबुळगावकरांच्या पायावर ठेवलेलं डोकं नाहीये. ते डोकं त्यांच्या आचरणावर नतमस्तक ते झालेले आहेत, त्यांच्या पायावर ते नतमस्तक झालेले नाहीत. कारण की तेच जे पाय आहेत ते त्यांना रोज गंगेकडे घेऊन जात होते. तेच पाय त्यांना अनुष्ठानाकडे घेऊन जात होते. तेच पाय त्यांना त्यागाकडे घेऊन गेलेले आहेत. तेच पाय त्यांना परमेश्वरपुराकडे घेऊन गेले. तेच पाय त्यांना देहकृश करण्यासाठी घेऊन गेलेले आहेत. असे ते पाय दृढ झालेले आहेत आणि त्याच पायांनी भट्टोबासांनी त्यांना इथे पाठवलेलं आहे. आणि त्यांना चेहऱ्याने ओळखलेलं आहे, पण मस्तक मात्र कुठे ठेवलेलं आहे? पायावर ठेवलेलं आहे. अशा प्रकारचे ते पाय आहेत. इतकी त्या पायांमध्ये दृढता आहे, ताकद आहे. ती मनामध्ये ती दृढता आहे, पूर्ण देहामध्ये ती दृढता त्यांच्या आलेली आहे. आणि म्हणून भट्टोबासांनी त्यांना इथे पाठवलं आणि त्यांनी ते साच करून दाखवले. आता धाईने कास साच केली की नाही, तसं भट्टोबासांनी पण त्यांना अशाच हेतूने पाठवलेलं आहे. आणि लुखाईसा बाबुळगावकरांनी त्यांच्या आचरणाची जी कास आहे ती त्यांना साच करून दाखवलेली आहे. की त्यांनी काय केलं, लुखाईसांच्या पायावरी भावपूर्वक, आवडीपूर्वक, भावपूर्वक, एकदम भावनिक होऊन त्यांनी ते डोकं ठेवलेलं आहे. बैसो घातले, त्यांना बसायला दिलं. ताटी पाय धुतले, त्यांच्या
त्यांचे जे पाय आहेत ना, ते पाय त्यांनी ताटामध्ये धुतले आणि पायवनी भितरी घेतले. ते पाय धुतलेलं जे पाणी आहे ते भितरी घेतलेले आहेत. कर्मराटीमध्ये कदाचित असं असतं की स्त्री पतीचे पाय धुवेल आणि मग ते पायवनी घेत असेल वगैरे वगैरे. परंतु आता मात्र इथे उलट झालेलं आहे. धर्म आचरण, अध्यात्माचं आचरण, ईश्वराचं आचरण हे अशा प्रकारचं आहे की तुमच्यामध्ये ती योग्यता प्राप्त होत असते. अर्थात आमच्या महानुभाव पंथातले कोणीच अधिकरण किती मोठे असले तरी देखील ते स्वतःचं जे पायवनी ते घेऊ देत नाहीत. परंतु या ठिकाणी मात्र लुखाईचा बाबुळगावकरांनी त्यांना कुठल्याच प्रकारचा प्रतिकार वगैरे काही केला नाही. त्यांना जे करू वाटतंय, अर्थात हे सगळं जे करतायत ते कशामुळे करतायत, हे त्यांचं एक प्रकारचं प्रायश्चित्त ते करून आलेले आहेत. कदाचित लुखाईचा बाहेरे बाहेरे गेल्यामुळे त्यांच्या मनामध्ये अनेक विचार आले असतील आणि ते विचार येणं स्वाभाविक कोणाच्याही कडे येऊ शकतात. तसे विचार नाही आले तर त्यांच्यामध्ये विचार टाकणारे अनेक लोक असतात अवतीभोवती. ते लोक त्यांच्यामध्ये ते चुकीचे विचार टाकत असतात आणि त्याच्यामुळे जे जे काही म्हणून केलं जातं. म्हणजे एकदा असं झालं की मला कोणीतरी म्हणाले की मला ना माझ्या पत्नीकडे प्रायश्चित्त करायचंय. मला भेटलेली पहिली व्यक्ती अशी एक, पत्नीकडे का प्रायश्चित करायचं ना. पत्नी जेव्हा उपदेशीन मी आणणे होतं तेव्हा मी पत्नीला धर्मामुळे भरपूर त्रास दिला. आता त्यांनी पण उपदेश घेतला, त्यांनी ज्ञान घेतलं. ते म्हणाले माझ्या दोषांची जाणीव मला होते की मी धर्मासाठी पत्नीला किती त्रास दिला, त्याच्यामुळे मला पतीला पत्नीकडे प्रसव मोडायचा आहे. तशाच प्रकारची घटना आहे ही. आणि त्या ठिकाणी त्यांनी जे पायवनी भितरी घेणे कपाळी लाविले आणि हे सगळं लुखाईसांनी काही त्यांना म्हटलं नाही. कदाचित म्हटलं असेल हे पायवनी घेऊ नका वगैरे असं म्हटलंही असेल वगैरे, परंतु हे मात्र सर्व कार्य त्यांचं काय आहे, त्यांचं प्रायश्चित्त आहे. ते प्रायश्चित्त त्या ठिकाणी त्यांनी ते केलं असावं. त्यांच्याविषयी मनामध्ये जे काही चुकीचे भाव निर्माण झाले त्यांच्या क्रियेविषयी, आपण समज गैरसमज केले असतील, त्याचं सगळ्याचं प्रायश्चित्त म्हणून इतका मोठा जो काही सर्व कार्य त्यांनी केलेला कारणीभूत कोण आहेत, लुखाईचा बाबुळगावकरांचं आचरण, त्यांचं जे अनुष्ठान आहे. नदीकडे जाऊन ते जे अनुष्ठान करतात ते अनुष्ठान आम्हाला आज इथे दिसतं. लीळेच्या या स्मृतीचं म्हणजे एक स्मृती आहे ही. या स्मृतीच्या सुरुवातीला आपल्याला हे वाक्य वाचायला मिळाले की त्यांनी श्रवण त्यांना झालं, बोध झाला, अनुष्ठान केले, ताग भात ते खातायत किंवा अलंकाराचा त्याग केला, उदासीनता असती. हे स्मृतीचं पहिलं टोक आहे. आणि या स्मृतीचं शेवटचं टोक काय आहे, त्यांच्या पायावर ते नतमस्तक झाले. याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये सगळंच्या सगळं लुखाईचा बाबुळगावकरांचं आचरण आहे. आणि म्हणून आमचे स्वामी सांगतात आचरे तयाचा धर्म. नुसतंच ज्ञान झालं त्याचा धर्म नाही आहे, उपदेश घेतला त्याचा धर्म नाही, विशेष भर आपल्याकडे आहेत, प्रसाद आपल्याकडे आहेत म्हणून आपला धर्म नाही आहे, आपण देवाचे झालो, देव आपले झाले म्हणून धर्म नाहीये. तर त्या देवाचं पूर्ण आचरण जे आहे ते पूर्ण आपल्या आचरणामध्ये आलं तर मग देव माझा होऊ शकतो आणि मग मी देवाचा होणार आहे. आणि एकदा जर का देव माझा मी देवाचा झाला की मग जीव देवता प्रपंच हे तुमच्यासाठी शून्य होतात. विकार शून्य, विकल्प शून्य. हे करायची काही करत बसायची गरज नाही. एकदा तुम्ही तुमच्यातलं आणि देवातलं जे अंतर आहे ते एकदा शून्य केलं, या बाकीच्या गोष्टी आपोआपच त्याच्यामध्ये शून्य होतात. बाकीच्यांची काही आवश्यकता या ठिकाणी नसते. आणि म्हणून लुखाईचा बाबुळगावकरांनी अतिशय उत्तम प्रकारे काय केलेलं आहे, अनुष्ठान केलं, आचरण केलं. आणि त्याची फलद्रुपता काय आहे की त्यांचे घरचे अनुकूल झालेले आहेत. नतमस्तक झाले तो एक भाग वेगळा, पण ते अनुकूल झाले देवाविषयी, धर्माविषयी, लुखाईचा बाबुळगावकरांविषयी. आणि मग लुखाईसी मागोते येऊनी भटोबासांपुढा सांगितले. लुखाईसांनी परत येऊन भटोबासांपुढे सगळं काही सांगितलं. भटोबासा थोर सुख झाले. भटोबासांना खूप बरं वाटलं की एक चांगल्या प्रकारची व्यक्ती या परमार्गामध्ये सहभागी होते काय.
श्रवण करते काय, आचरण करते काय, त्याग करते काय, आणि पुन्हा घरी जाऊन परत येते काय. म्हणजे अशा प्रकारे सर्व परीक्षेमध्ये लुखाईसा बाबुळगावकर या उत्तम प्रकारे तिथे उत्तीर्ण झालेले आहेत. आणि त्यांनी तुम्हाला आम्हाला धर्मश्रवण कसं करावं, त्याचं आचरण कसं करावं, आणि ते पूर्णपणे आपल्या जीवनामध्ये परमेश्वर कसा उतरवावा, हे सगळं त्यांनी आपल्या त्या क्रियेतनं, आचरणातनं तुम्हाला आम्हाला हे दाखवून दिलं. आजच्या सत्रामध्ये आपण 97 क्रमांकाची लुखाईसा बाबुळगावकर यांच्या संदर्भातली स्मृती, श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.